गुड मॉर्निंग मित्रांनो. लास्ट पिरियड आपण बघितलं की शब्दकोश आणि शब्दसंग्रह यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे. शब्दकोश म्हणजे आपल्याला कळलं की अनेक शब्दांत त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती घेऊन एक प्रमाणशीर त्याला एक प्रमाण ठरवलं आणि त्या प्रमाणामध्ये ते लिहिलं गेलेलं आहे आणि मग त्याचा एक व्यवस्थित संग्रह तयार करून त्या शब्दांचे खूपसे चांगले अर्थ, व्यवस्थित योग्य अर्थ, पद्धतशीरपणे जी मांडणी केलेली आहे त्याला आपण शब्दकोश असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेला आपण शब्दसंग्रहाचा विचार करतो त्यावेळेला असं आपल्याला कळलं की एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये त्या शब्दांचा जो काही वापर केला जातो त्या ठिकाणी त्याला आपण शब्दसंग्रह असं पण म्हटलेलं आहे किंवा तो त्या मर्यादित क्षेत्रामध्ये ते शब्द वापरले जातात त्यामुळे त्या संग्रह म्हणजे त्या ठिकाणी त्याला ते गोळा केलेला आहे. आणि शब्दकोश म्हणजे काय, हे सगळे शब्द एका व्यवस्थित विशिष्ट पातळीवर आणून ठेवून त्यांना एक प्रमाण देऊन त्या शब्दांचा योग्य तो अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याची जी योग्य ती माहिती अगदी व्याकरणासहित त्याची माहिती दिलेली आहे त्याला आपण शब्दकोश असे म्हणतो. आता आपल्याला पुढे बघायचं आहे की नेमका शब्दकोश आपण कसा बघायचा. हा शब्दकोश बघत असताना काही नियम असतात का, किंवा तो शब्दकोश बघत असताना आपल्याला थोडक्या वेळामध्ये लगेच तो शब्दाचा अर्थ सापडला गेला पाहिजे, याकरता आपल्याला काय करायला पाहिजे हे आपल्याला पुढे बघायचं आहे आणि मग आपण तो शब्दकोश या ठिकाणी पाहायचा आहे. आज मित्रांनो आपल्याला बघायचं आहे नेमका शब्दकोश कसा पाहावा. आपण मागे बघितलं की शब्दकोशामध्ये काय काय असतं, त्या शब्दकोशाची उद्दिष्ट आपण बघितली, त्या शब्दकोशात नेमकं काय काय आहे, शब्द कशाला म्हणतात, शब्दकोश कसा तयार होतो हे आपण सगळं बघितलं. आता प्रत्यक्षात आपण बघूया की शब्दकोश कसा पाहावा. पान नंबर 45 या ठिकाणी दिलेलं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. त्या पहिल्या कॉलममधले एखादा शब्द ठरव, आकार, चिन्हे, क्रम समजून घे, शब्दकोश बघ, अर्थ शोध, विविध अर्थछटा लक्षात घे, एखाद्या शब्दाचे विविध अर्थ समजून घे. बघा, शब्दकोशामध्ये आपल्याला यार दाखवून सगळे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. म्हणजे तो शब्दकोश नेमका आपण कसा बघायचा हे चित्र आपल्याला या चित्राच्या माध्यमातून आपल्याला लगेच कळतं. म्हणजे डिक्शनरी आपण थोडक्यात कशी बघायची, त्याकरता आपल्याला शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार, विले म्हणजे या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. आपण वि.भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. बघा, ते या ठिकाणी जसं तुम्हाला म्हटलं की अल्फाबेटनुसार आपल्याला त्या ठिकाणी मांडणी असते, म्हणजे पासून न्य पर्यंत. म्हणजे जर आपल्याला कुठलाही ब वर्ण शब्द असेल तर आपल्याला बच्या बाराखडीमध्ये जावं लागेल आणि तिकडनं मग आपले शब्द शोधावे लागतील. आता यांनी या ठिकाणी आपल्याला शब्दकोश चित्र दिलेलं आहे. त्या चित्रातून आपल्याला कळतं की सगळ्यात पहिले आपल्याला शब्द ठरवायचा आहे, मग त्याचा क्रम समजून घ्यायचा आहे. म्हणजे आता समजा क वर्ण आपण शब्द ठरवला तर क ला पुढे काना आहे का वेलांटी आहे हा क्रम समजून घ्यायचा आहे. मग जिथे काना वेलांटीचे शब्द आहेत त्या ठिकाणी पुढे यायचं. मग शब्दकोश आपण उघडत तर तिथे अर्थ बघायचा आहे. मग त्याचे वेगवेगळे अर्थ अजून काय काय त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मग एका शब्दाचे विविध अर्थ कसे आहेत, कुठल्या संदर्भानुसार कुठे तो अर्थ बदलतो हे आपल्याला त्या ठिकाणी समजावलेलं असतं किंवा त्या ठिकाणी शब्दकोशात दिलेलं असतं. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण बघूया. अणुरेणू तुनी शब्द प्रकटती, चला चला फुटती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अणुरेणूतुनी प्रकटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि कांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. बघा, आता आपलं त्याने एक उदाहरण दिलेलं आहे की याच्यामध्ये कवितेची ओळ दिलेली आहे की त्या ओळीमध्ये 6 शब्द त्यांनी बाजूला काढले आहेत. ह्या 6 शब्दांचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. कळलं? म्हणजे त्या मूळ शब्द काय आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. आता बघूया, उदाहरण दिलं आहे अणुरेणूतुनी. या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रकटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, कांती, क्रांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावून आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहूया.
बघा या ठिकाणी त्यांनी आपल्याला 6 शब्द दिले. या 6 शब्दांचा मूळ शब्द त्यांनी आपल्याला शोधायला शिकवलं. मग तो मूळ शब्द शोधल्यानंतर त्यांचा आपण क्रम लावूया. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक. त्यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल बरं? म्हणजे म्हणतात की जसे अल्फाबेट असतात तसे मराठीमध्ये मुळाक्षर आहेत अ पासून न्य पर्यंत, ते तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला त्या शब्दांचा क्रम लावणं सोपं जाईल. आता स्वरापासून सुरुवात केली तर सगळ्यात पहिले अणुरेणू हा शब्द येईल, त्याचा पहिला क्रमांक. नंतर कुठला येईल? साहजिक स्वरानंतर जे येतं ते व्यंजन क. मग दुसऱ्या क्रमांकाला शब्द येईल क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य द चा. मग शेवटी प्रकट आणि प्रकाश हे शब्द. आणि सर्वात शेवटी येईल विज्ञान. जर तुम्हाला अ आ इ संपूर्ण बाराखडी माहिती असेल, संपूर्ण मुळाक्षरं माहिती असेल, तर लगेच त्यांचा क्रम शोधता येणं किंवा मांडणं सोपं जाईल. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षर येतात? तर क आणि का. आता तुम्ही सांगा क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल? अर्थात क चा. म्हणजेच काय, तर आपल्याला इतका बारीक विचार करावा लागेल. मग तो क चा क्रम लागेल, म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. मग आता आपला क्रम तयार झाला. आता आपण या ठिकाणी क्रम तयार केला. शब्दांचे मूळ शब्द आपण शोधून घेतले. ते शब्द शोधून घेतला, त्या शब्दांचा आपण व्यवस्थित क्रम करून घेतलेला आहे. जे आपल्याकडे मुळाक्षर आहेत त्या मुळाक्षरानुसार आपण त्यांचा क्रम लावलेला आहे. यात क्रांती, प्रकट, प्रकाशम यातले पहिले अक्षर जोडाक्षर आहे. ते कसे शोधायचे? तर अ पासून औ पर्यंत शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. म्हणजे क पासून कौ पर्यंत शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. कारण या ठिकाणी क चा क्रम शोधलाय. त्यात क अधिक र शोधायचा, मग क्रा शोधायचा, त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे, तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा. बघा, ज्यावेळेला आपण इंग्लिशमध्ये एखादं स्पेलिंग बघतो, आता अल्फाबेट बघितलं किंवा कुठले परफॉर्मन्स हा शब्द घेतला, तर पहिले आपण पीच्या कॅटेगरीमध्ये जाणार. अल्फाबेट म्हटलं की एच्या कॅटेगरीमध्ये जाणार. पीच्या कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर पी ई आर कुठे आहे ते पहिले बघणार. मग पी नंतर ईची कॅटेगरी बनणार. नंतर पी नंतर ई नंतर आर शोधणार. मग पी ई आर, मग एफ. असं आपण एक ज्यावेळेला अक्षर इंग्लिशमध्ये शोधत जातो त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी त्या शब्दाचा मूळ अर्थ वगैरे आपल्याला कळत जातो. मराठीमध्ये पण असाच क्रम तुम्हाला लावायचा आहे. आता त्यांनी जसे स्वर आहेत मराठीमध्ये अ आ इ उ ऊ ए ऐ औ अम आ, हे जे काही स्वर आहेत, ह्या स्वरानंतर जे काही बाराखडे क ख ग ग जे आहे त्यानुसार त्या शब्दांचा त्यांनी क्रम लावलेला आहे. हा क्रम सगळ्यात पहिले लावून घेतला. नंतर क आपण सगळ्यात पहिले बघितल्यानंतर क नंतर का येतं. म्हणजे जिथे त्या शब्दांच्या दुसऱ्या ठिकाणी क आहे ते शब्द आपण पुढे घेतले. का किंवा की, कु, हे जे काय नंतरचा जो भाग आहे हे येणारे शब्द आपल्याकडे नंतर येणार आहेत. आता आपण क्रांतीचा विचार केला तर त्या ठिकाणी क अधिक र आला ह्या ठिकाणी. मग तेव्हा आपल्याला क्रांती कधी सापडेल? की ज्या वेळेला क आणि र चा आपण क्रम शोधू, ज्या वेळेला क्रा शोधू, त्याच्यावरती आपण अनुस्वार असलेले शब्द शोधू, त्यावेळेला आपल्याला क्रांती सापडेल. त्याकरता आपण डिक्शनरी बघायला सुरुवात करायची. डिक्शनरी शोधायला सुरुवात करत असताना त्या ठिकाणी शब्द समजून घ्यायचे, शब्दांचा अर्थ आपल्याला जो काही कळतो समजून घ्यायचा, त्यांचा क्रम व्यवस्थित लावायचा आणि नंतर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी शब्दांचा अर्थ काय काय ते बघायचे. टिप: क्ष व ज्ञ यांचा क्रम आकार विले लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय लागली की शब्दांचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य शब्दाचा अर्थ तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. या साधनाचे महत्त्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. बघा, आपल्याला कुठल्याही भाषेमध्ये डेव्हलपमेंट करायचे, विकास साधायचा असेल तर आपल्याला शब्दकोश कळला पाहिजे. त्या भाषेचे आपल्याला अनेक शब्द हे माहिती असले पाहिजे तरच आपण ती भाषा शिकू शकतो. म्हणून यांनी म्हटलं की तुम्ही शब्दकोश हाताळण्याची सवय लावून घ्या. एकदा का तुम्हाला तो शब्दकोश त्या भाषेचा कसा हाताळावा
तो कसा बघायचा ही सवय लागली तर तुम्हाला शब्दांचे अर्थ बरोबर कळतात, त्या शब्दांचा मोल कळतं. तुम्ही कुठेही चुकीचे शब्द लिहिणार नाहीत. कारण मराठी भाषेमध्ये तुम्ही एखादा शब्द लिहिताना चुकलात, एखाद्याची काना वेलांटी जर तुम्ही चुकीची लिहिली तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो आणि त्या एका शब्दाचा अर्थ बदलला की संपूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो. मग तुम्हाला त्या ठिकाणी फुली मिळते, तुमचे मार्क कमी होतात. म्हणून पहिले ते शब्द समजून घ्यायला शिका, त्या शब्दांची मांडणी समजून घ्या, त्या शब्दांचा नेमका काय अर्थ आहे हे तुम्हाला समजण्याकरता डिक्शनरी पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती कशी बघायची, त्याचे काय काय फायदे होते या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. याच्यामुळे आपल्याला कळतं, त्या शब्दकोशाचे महत्त्व आपल्या या ठिकाणी कळू शकतं. त्याकरता हा पाठ तुम्ही अभ्यास करणं फारच गरजेचं आहे. मित्रांनो, कुठल्याही भाषा तुम्हाला शिकायची असेल तर त्या भाषेतले सगळ्यात पहिले शब्द शिकावे लागतात. ते शब्द शिकल्यानंतर शब्दांचे तुम्हाला अर्थ कळले पाहिजेत. त्या शब्दांचा अर्थ कळला तरच तुम्हाला तो शब्द कुठे कसा वापरावा हे कळतं आणि तुम्ही त्या भाषेमध्ये तुम्ही खरोखर ज्ञान प्रगट करू शकता. म्हणून शब्दकोश हे असं एक माध्यम आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला ते शब्द, त्या शब्दांचा अर्थ, त्या शब्दांचा कुठे कसा वापर करावा हे कळतं. म्हणून मित्रांनो, जास्तीत जास्त सराव करा, ह्या शब्दकोश समजून घ्या, त्या शब्दकोश कसा वापरावा, कसा हाताळावा हे समजून घ्या. काही समजलं नाही तर पुन्हा मला विचारा, मी तुम्हाला नक्कीच सांगेन. या ठिकाणी तुम्हाला काही अभ्यास दिलेला आहे. नम्रता, अंबोर, आलोक हे काही शब्द दिलेले आहेत. हे शब्द आकारविल्हेप्रमाणे लावा. आकारविल्हेप्रमाणे लावा म्हणजे आपल्या स्वरांप्रमाणे लावा. जसं आ, ई प्रमाणे त्या ठिकाणी कुठलं सगळ्यात पहिले अ येणार, मग आ येणार, मग काय येतं, जे काही इथं नावं दिले त्यांचे आकारविल्हेप्रमाणे तुम्ही ते लावायचे. तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर तुम्ही कसा शोधाल, उदाहरण सांगा. तुम्ही प्रयत्न करायचा आहे, जो काही तुम्ही अर्थ शोधलाय त्या ठिकाणी लिहायचा आहे. शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा. आता या पाठामध्ये बरेचसे माहिती उपयोग दिलेला आहे. तुम्हाला जे काही कळलं तुम्ही आता तुमच्या शब्दामध्ये लिहा. शब्दकोशामध्ये खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा. एक शब्दकोशाचा उपयोग आणि शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे. कळलं? हा स्वाध्याय दिलेला आहे. हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या फाईलमध्ये तुमच्या व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवा. ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळेला हे आपण चेक करणार आहोत. म्हणून मित्रांनो, तुम्हाला आज कळलं असेल शब्दकोश डिक्शनरी कशी पाहावी ते. ओके, बाय. हाच तुम्हाला अभ्यास आहे. हा अभ्यास तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. ओके, बाय.